10 बोलणं म्हणजे अतिशयोक्तीचं होईल, परंतु आपण त्या ठिकाणी 8-9% 8% तरी नक्की आम्ही पोचलो आहे. याचं कारण आपण बघाल की कुठलाही मुख्यमंत्री त्या ठिकाणी 100पैकी 100 विषय त्या ठिकाणी सोडवू शकत नाही, विकास 100% एका वर्षात पूर्ण करू शकत नाही. परंतु मी एक अत्यंत जबाबदारीने बोलतो. मी त्या ठिकाणी सरकारी पक्षाचा आमदार आहे किंवा देवाभाऊंचा फॉलोअर आहे म्हणून नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाचा जो रोडमॅप त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. आपण बघाल 100 दिवसात मी काय करणार, मी 200 दिवसात काय त्या ठिकाणी करणार, आणि केवळ बोलून चालले नाहीत, त्या डिपार्टमेंटमध्ये तशा प्रकारच्या दिलेल्या कृती आराखड्याच्या प्रमाणे कामही त्या ठिकाणी सुरू झालं आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी 100% ते प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील जनतेसाठी त्या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. आता आपण बघाल की राज्याचा विकास करत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याची नक्कीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी ताण आला आपल्या तिजोरीवर. अशा वेळेला एका बाजूला आर्थिक संतुलन त्या ठिकाणी साधणं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी गरिबाच्या कल्याणाच्या योजना चालू ठेवणं, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर विकसित करणं, ही तशी पाहिले तर एक अवघड आणि जिकरीचं काम असतं. परंतु सुदैवानं एक संवेदनशील नेतृत्व असल्यामुळे देवाभाऊनी त्या ठिकाणी महिलांच्या योजनेच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण बघाल की योजना कायम चालू राहील सांगितलं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बघाल की ते आपण इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. आज त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. आणि ते होत असताना निश्चितच कर्ज घ्यावं लागतं. आता कुठलंही सरकार हे काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नसते, आणि आपल्या राज्याची आर्थिक क्षमता त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रवीणजी, तुम्ही एकंदरीतच सरकारचंही प्रचंड कौतुक करताय आणि त्याचबरोबर देवाभाऊंचं सुद्धा कौतुक करताय, तुमच्या बोलण्यात येते. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला शेवटचं विचारते की 10 पैकी किती मार्क द्याल? नाही बघा, मी काय बोललो, 10 पैकी 10 100% यशस्वी झालेत.